जिजाऊ बोलते. हो, मीच ती जिने उघड्या डोळ्यांनी सर्वप्रथम स्वराज्याची स्वप्न पाहिली. हो, मीच ती जिने महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे बीज रोपले. हो, मीच ती जिने शिवबाला घडविले. हो, मीच ती जाधवांची लेक आणि भोसल्यांच्या घरांची सून जिजाबाई शहाजी भोसले. माझ्या शिवबाने माझ्या स्वराज्याचे स्वप्न पूर्ण केले. त्रासलेल्या रयतेच्या सुखाचे दिवस दाखवले. प्रजेवर जुलूम करणाऱ्यांना वठणीवर आणले. ज्ञानाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे सर्व मी दिलेल्या संस्कारामुळे, असं तुम्हीच म्हणता नेहमी, बरोबर ना? जशी मी शिवबाची आई आहे तशी मी तुमची पण आई आहे. म्हणूनच तर तुम्ही मला आईसाहेबांचा मान देता. पण आपल्या स्वराज्याची काय अवस्था झाली आहे? ना रयत सुखी आहे, ना स्त्री सुरक्षित आहे, ना नोकरदार आनंदित आहे, ना शेतकरी तिथे तिथे फक्त आंदोलन आणि मोर्चेरी. मला व माझ्या शुभाला कोणाचाच भेदभाव मान्य नव्हता. तरी पण प्रत्येक गोष्ट, जातपात, भेदभाव, श्रीमंत अजून श्रीमंतच होत आहेत तर गरीब अजून गरीबच. मराठी भाषेचे वैभव तर संपतच चालले आहे. हे सगळं तुम्ही बदलायला पाहिजे. सुरुवात स्वतःपासून करायला हवी. स्वतःच्या प्रगतीबरोबर इतरांना देखील मदत करा. अन्याय आचार करणाऱ्यांना शिक्षा करा. स्त्रीचा सन्मान करा. वृद्ध लोकांचे आशीर्वाद घ्या. ही तुमच्या आऊसाहेबांची विनंती आहे असं समजा. आपल्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी एक व्हा. माणूस म्हणून जन्माला आलो हे नेहमी लक्षात ठेवा. यापेक्षा अजून काय सांगणार? या पवित्र मातेचे तुम्ही सुपुत्र जागते आहात. जागते आहात. आपल्या संतांनी जी शिकवण दिली आहे तसे वागावे. माझे स्वराज्य पुन्हा बरे. आता फार बोलत नाही, कामाला लागा. आपले धैर्य पूर्ण करा. माझे आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहे. नेहमी लक्षात ठेवा. ना वाकायचे ना झुकायचे. आणि कठोर सामान्य जगायचे आणि जगवायचे. काळजी घ्या लेकरांनो. येते मी. जय जिजाऊ, जय शिवराय.